हे बघा, आय लव्ह मोहब्बत हे जेव्हा आपण सांगतो आहे आपल्या तोंडातून किंवा बघतो आहे, तेव्हा आपल्याला असं डायरेक्टली समजून राहिलं आहे की हे प्रेमाची अभिव्यक्ती आहे, ना की द्वेषाची अभिव्यक्ती आहे. प्रेमाची अभिव्यक्ती जर कोणी व्यक्ती करत असेल आणि तुम्ही त्याला द्वेषपूर्ण वातावरणात घेऊन जात असेल, तर हे तुमची चूक आहे, तुमच्या दृष्टिकोनाची चूक आहे, ना की त्या व्यक्तीची जे प्रेम वाटून राहिला किंवा प्रेमची अभिव्यक्ती करून राहिला आहे. आमचे बरेचसे मित्र आहे ज्यांच्या घरी आम्ही जातो, ज्यांच्या दुकानात आम्ही जातो, ज्यांच्या ऑफिसमध्ये आम्ही जातो, तिथं हनुमानजीचे पोस्टर आहे, हनुमानजी लिहिलेलं आहे, आमच्या समोर आरती होते, आमच्या समोर जय श्रीरामचे ते आम्हाला म्हणतात की जय श्रीराम. त्या प्रेमाच्या अभिव्यक्तीला द्वेषाच्या अभिव्यक्तीमध्ये घेऊन जाणे हे तुमच्या डोक्याची उपज आहे, ना की लोकांच्या. आम्ही इथं भाऊसारखा राहून राहिलो, आम्ही एकमेकांच्या आस्थाचा आदर करून राहिलो आणि ते आदर करणं आमचं कर्तव्य आहे. जर आम्हाला संवैधानिक अधिकार आहे की आम्ही प्रेम व्यक्त करू शकतो, तो प्रेम व्यक्त करायला तुम्ही द्वेषच्या नजरेनं त्याला न पाहता प्रेमाच्या नजरेनं पहा, ज्या कारणानं आमच्या देशाचं वातावरण चांगलं राहील. दूषित करू नका प्लीज. मूवीमध्ये जबरन स्टिकर लावण्यात आले, याकडे कसं पाहता? बघा, जर जबरदस्ती होत असेल, कोणत्याही कामाची जबरदस्ती हे गुन्हा आहे, हे नक्की गुन्हा आहे. कोणत्याही व्यक्तीला इवन तुम्ही प्रेमाची जबरदस्ती करू नाही शकत. तो त्या व्हिडिओमध्ये मी जे पाहिलेलं आहे, ते व्हिडिओ जे किरीट सोमय्या साहेबनी स्वतः व्हायरल केलेला आहे, त्या व्हिडिओमध्ये असं कुठंही दिसून येत नाही की कोणाला जबरदस्ती अडवून किंवा कोणाच्या गाडीला जबरदस्ती चिटकवून त्याला माहीत नसून ते कृत्य केलेलं आहे. जर तसा केलेला असेल तो 100% ते चुकीचं आहे. पण त्या व्हिडिओमध्ये कुठंच असा दिसत नाही की ते लोकांना जबरदस्ती ते स्टिकर लावले. ज्यांना ते स्टिकर लावायचे होते ते थांबले आणि तिथं ते स्टिकर लावण्यात आले, असा त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसून राहिला आहे.